तर मित्रांनो, आपला प्रवास चालू आहे सध्या भिवंडी वाडा रोडवरती. वाडा कडूसला जाणारा रोड आहे आणि सध्या हा रोड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये काय म्हणतो आपण, याची नोंद झाली पाहिजे आणि याला सरळ सरळ गोल्ड मेडल दिला पाहिजे, कारण हा आपल्या गडकरी साहेबांचा महाराष्ट्रातला रोड आहे. आणि खरंच इथले स्थानिक आमदार किंवा इथले गावकरी यांना एक विनंती, ह्या रस्त्यावरती होणाऱ्या अपघाताला खरंच तुम्ही जबाबदार आहेत. कारण तुम्ही जर हे रस्ते बंद करून टाकले ना, ह्या रस्त्याने कोणतीच गाडी जाऊन द्यायची नाही, तरच हा रस्ता होईल. जोपर्यंत आमच्या गावातला रस्ता होत नाही तोपर्यंत आमच्या रस्त्याने कोणत्याही गाडीला प्रवेश नाही. अशी ज्यावेळेस तुमची गावं भूमिका घेतील ना, प्रत्येक खेड्या, म्हणजे हे काही एकटे या रोडसाठी नाही म्हणत, प्रत्येक गावासाठी आहे, होत नाही तोपर्यंत गाडीला प्रवेश नाही. त्या कंपन्या बंद राहिल्या तरी चालतील, इंडस्ट्रीज बंद राहू द्या, तुम्ही गावातून पलीकडं माणसांनाच जाऊन देऊ नका, तरच तुमचे रोड होतील, नाहीतर होणार नाही. कारण प्रशासन एवढं भ्रष्ट झालेलं आहे, याला गावाची एकी त्या शहराची एकी 30 ते रस्ते किंवा ते प्रशासन सुधरू शकतात, नाही तर तुम्हाला काहीच सरकारकडून भेटणार नाही. फक्त 5 वर्षात एकदा तुमच्याकडून मतदान घेतलं जाईल आणि त्यानंतर 5 वर्ष तुम्ही हा मनस्ताप सहन करायचा. बस असं झालेलं आहे आपल्या महाराष्ट्राचं राजकारण. कारण की आपण ऑल इंडिया फिरतो आणि ऑल इंडियातली रस्त्यांची अवस्था कशी आहे, त्याचबरोबर आता सगळ्यात जास्त घाण अवस्था आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक चौकाची झाली आहे, प्रत्येक रोडची झाली. तर ही सत्य परिस्थिती आहे, नाकारता येणार नाही. आणि प्रशासन कधी सुधारेल हे माहीत नाही. त्यामुळे मित्रांनो, एक हात जोडून विनंती आहे की अशा रस्त्याने तुम्ही जर प्रवास करत असाल तर नक्कीच काळजी घ्या. बघा ना आता हे गडकरी साहेब, हा आहे आपला महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा.